आपल्यापैकी बऱ्याच व्यक्ती कधी ना कधी, कुठे ना कुठे, काही ना काही प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट जरूर करतात. त्यापैकी फार कमी लोकांनी इन्व्हेस्टमेंट करून श्रीमंती मिळवलेली आहे, वेल्दी झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन घाडगे, वेल्थ कोच, लाईफ कोच. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला एक्झॅक्टली कशा पद्धतीने तुमची प्रोसेस बनवायची आहे, जेणेकरून ती प्रोसेस तुम्हाला वर्षानुवर्ष फॉलो करणं अत्यंत गरजेचं आहे. याच प्रोसेसने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये श्रीमंती डेफिनेटली मिळू शकता इन्व्हेस्टमेंट करून, वेल्दी डेफिनेटली होऊ शकता इन्व्हेस्टमेंट करून. पण ही प्रोसेस तुम्हाला फॉलो करताना डेफिनेटली एका प्रोफेशनलचं ऍडवाइस घेणं ऑलवेज बेटर राहील. बट हे ऍडवाइस घेण्याआधी तुम्हाला बेसिक प्रोसेस एक्झॅक्टली काय आहे हे माहीत असणं फार गरजेचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी 5 सिंपल स्टेप्सद्वारे तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वीची प्रोसेस एक्झॅक्टली काय आहे हे सांगणार आहे. बट डेफिनेटली होप सो ही प्रोसेस तुम्ही तुमच्या लाईफमध्ये फॉलो करणार आणि या प्रोसेस मार्फत तुम्ही फायनान्शियल फ्रीडम, वेल्थ डेफिनेटली अचीव्ह करू शकता. आपण लवकर बघूया माइंड मॅपिंग थ्रू एक्झॅक्टली ही प्रोसेस म्हणजे नक्की काय. जसं स्क्रीनवरती तुम्ही बघताय की 5 टाईपच्या या प्रोसेस आहेत. त्या फॉलो केल्यानंतर तुम्ही एक राईट इन्व्हेस्टमेंट ऍडवाइस घेऊ शकता, एक राईट इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेऊ शकता. एक डिसिजन जे असं डिसिजन असेल, तुम्ही इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. इन्व्हेस्ट केल्यानंतर तुम्हाला कधीच बिलकुल फील नाही होणार की एक डिफॉल्ट तुम्ही डिसिजन घेतलेलं आहे. जनरली 99% लोक त्यांच्या लाईफमध्ये इन्व्हेस्टमेंट करते एक डिफॉल्ट डिसिजन घेतलेलं असतं. हे डिसिजन त्या फॅमिली मधल्या कोणाला तरी पेरेंट्सचं ऐकून, मित्र परिवारांचं ऐकून किंवा चार्टर्ड अकाउंटंट किंवा ज्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट रिलेटेड ऍडवाइस माहित नाहीये, या व्यक्तीचं ऐकून इन्व्हेस्टमेंट डिसिजन घेतलेले असतात. तर सर्वात प्रथम तुम्हाला इन्व्हेस्ट करण्यापूर्वीच महत्वाची गोष्ट जी अंडरस्टँड करायची आहे ती म्हणजे सेट युअर मिनिंगफुल फायनान्शियल गोल. नक्कीच की तुमचं हार्ड अर्न मनी, तुम्ही कष्टाने कमवलेला पैसा आहे आणि हा 30 ते 31 दिवसाच्या नोकरीनंतर नोकरदार व्यक्ती पैसा कमवतो, त्याला सॅलरी मिळते. अशा 30 ते 31 दिवसाच्या सॅलरी नंतर तुम्ही इन्व्हेस्ट ज्यावेळेस करता त्यावेळेस तुम्हाला पहिली गोष्ट अंडरस्टँड करायची आहे, या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला काही स्ट्रॉंग पर्पज आहे का, एक मिनिंगफुल फायनान्शियल गोल्स आहे का. 99% लोक अगेन पैसे इन्व्हेस्ट करताना त्यांचं मिनिंगफुल फायनान्शियल गोल्स काय आहेत, रिलेव्हंट फायनान्शियल गोल्स काय आहेत हे बिलकुल जाणून घेत नाही आणि ब्लाइंडली इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ब्लाइंडली इन्व्हेस्ट करायला सुरुवात करता, 99.9% मिस्टेक्सचे चान्सेस असतात आणि म्हणून तुमचं हार्ड अर्न मनी ग्रो होत नाही, मल्टिप्लाय होत नाही. कारण एज्युकेशन सिस्टमने तुम्हाला पैसे कमवण्याचं शिकवलेलं आहे. ग्रोईंग आणि मल्टिप्लिकेशन हे सायन्स आणि हे लॉजिक प्रॅक्टिकली तुम्ही कधी लर्न नाही केलेलं आहे. तर फर्स्ट थिंग, सेट युअर मिनिंगफुल फायनान्शियल गोल्स. आता हे मिनिंगफुल फायनान्शियल गोल्स म्हणजे नक्की काय. जसं तुमचं फायनान्शियल फ्रीडम हे मिनिंगफुल फायनान्शियल गोल असू शकतं. इन्व्हेस्ट करण्यापूर्वीचा पहिला सर्वात महत्वाचा टप्पा आहे. ज्यावेळेस तुम्ही तुमचे मिनिंगफुल फायनान्शियल गोल सेट करता, त्या अर्थी तुम्ही डिसिप्लिन झालेला आहात. तुम्ही त्या गोल्ससाठी तुम्ही आता जिंकण्यासाठी किंवा हारण्यासाठी खेळत आहात. सो दॅट मीन्स फायनान्शियल फ्रीडम तुमच्या लाईफमध्ये काय आणू शकतं, पुढच्या 10 वर्षामध्ये, 15 वर्षानंतर तुम्हाला कम्प्लिटली फायनान्शियली फ्री व्हायचंय. तुम्हाला त्या सर्व गोष्टी करायच्या ज्या तुम्ही नोकरी करताना करू शकलेले नाहीयेत. कोणाला बिझनेस करायचा, कोणाला कोणाच्या हॉबीज, कोणाला कोणाचे पॅशन जगायचे आहेत आणि हे जगण्यासाठी तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करणं अत्यंत गरजेचं आहे. तर हा मिनिंगफुल फायनान्शियल गोल आहे. त्या सोबत तुमच्या लाईफमध्ये तुमच्या मुलांचं फ्युचर, त्यांचं एज्युकेशन हा देखील एक मिनिंगफुल फायनान्शियल गोल असू शकतो. तुम्हाला जर घर घ्यायचं येणाऱ्या 5 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये तुमचं घर तुम्हाला अपग्रेड करायचं आहे, अगेन हा मिनिंगफुल फायनान्शियल गोल असू शकतो. 99% लोकांना मी बघितलेलं की घर घेताना ते अजिबात प्लॅनिंग करत नाही आणि ब्लाइंडली आणि इमोशनली फायनान्शियल डिसिजन घेतात आणि या फायनान्शियल डिसिजनचा इम्पॅक्ट त्यांच्या फायनान्शियल लाईफ वरती तर पडतोच, पण त्यांच्या फॅमिलीच्या फायनान्शियल लाईफ वरती पण दूर दूरपर्यंत हे इम्पॅक्ट पडतात. त्यांच्या करिअर वरती इम्पॅक्ट पडतात, त्यांच्या हेल्थ वरती इम्पॅक्ट पडतात, त्यांच्या रिलेशनशिप वरती इम्पॅक्ट पडतात. सो अशा काही गोष्टी तुमच्या लाईफ मध्ये घडतात.
याची सुरुवात जर तुम्ही तुमच्या फायनान्शियल गोल्सना प्रॉपर सेट केलं आणि त्या पद्धतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट प्रोसेस बनवली, तर डेफिनेटली तुम्ही फायनान्शियली सक्सेसफुल, फायनान्शियली कॉन्फिडंट लाईफ जगू शकता. देन हाऊस परचेस गोल नंतर तुमचा मिनिंगफुल फायनान्शियल गोल असू शकतो एक लॉंग रिटायरमेंट. आज वयाच्या 50व्या वर्षी, 55व्या वर्षी, 60व्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही रिटायर होणार आणि इथून पुढे 25-30 वर्षाची तुमची मोठी लाईफ एक्सपेक्टन्सी आहे. या मोठ्या लाईफ एक्सपेक्टन्सी मध्ये तुम्हाला किती पैसे लागणार, कधी हे आयडेंटिफाय केलेलं आहे का तुम्ही? इथून पुढे 15, 20, 25 वर्षानंतर जर तुम्ही फायनान्शियली फ्री होणार आहे, तुम्हाला 2 कोटी हवेत, 3 कोटी हवेत, 5 कोटी हवेत, हे आयडेंटिफाय करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला एका रिटायरमेंटसाठी एवढे पैसे लागणार आहेत. जर ₹50,000 आज तुमचा एक मिडल क्लास व्यक्तीचा महिन्याचा खर्च आहे, दॅट मीन्स जवळपास 20 वर्षानंतर त्या व्यक्तीला रिटायर होण्यासाठी 50,000चा खर्च 5 पटीने वाढू शकतो. हेच 50,000 ₹2.5 लाख ज्यावेळेस तुम्ही काहीच काम नाही करत, ज्यावेळेस तुमचं उत्पन्न झिरो आहे, त्यावेळेस तुम्हाला ₹2.5 लाख लागण्याचे 100% चान्सेस आहेत. पण हे ₹2.5 लाख तुम्हाला ज्यावेळेस लागणार आहेत, त्यावेळेस तुमचं उत्पन्न जे ऍक्टिव्ह इन्कम आहे हे झिरो आहे. आणि म्हणून या पॅसिव्ह इन्कमसाठी तुम्हाला लॉंग रिटायरमेंट प्लॅन करणं फार गरजेचं आहे. देन सेकंड इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वीची जी प्रोसेस आहे, स्टेप आहे, ते आहे तुम्हाला तुमचं गोलचं टाइमलाईन ड्रॉ करायचं आहे. येस, एक्झॅक्टली तुम्हाला माहिती पाहिजे की तुमच्या फायनान्शियल मिनिंगफुल गोल्स मध्ये किती वर्षामध्ये हे गोल्स येणार आहेत. हा गोल तुमचा लेट सी पुढच्या 10 वर्षामध्ये येणार आहे. तुम्हाला फायनान्शियली फ्री व्हायचं आहे. पुढील 10 वर्षामध्ये दॅट मीन्स तुम्हाला माहित असणं पाहिजे, माहित असणं फार गरजेचं आहे की 10 वर्षानंतर मी फायनान्शियली फ्री होतोय. ऍट द एज ऑफ 45, ऍट द एज ऑफ 50, ऍट द एज ऑफ 55. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर फायनान्शियली फ्री व्हायचं हे तर कळलेलं आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट की या 10-15 वर्षानंतर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमसाठी पैसे किती लागणार आहेत. कारण या पैशाची गरज जर तुम्हाला माहित नसेल, तर फायनान्शियल फ्रीडमचं खरं इम्पॉर्टन्स तुम्हाला कळणार नाहीये. फायनान्शियल फ्रीडमला माहित बी तुम्हाला 1 कोटी हवे, 1.5 कोटी हवे, 2 कोटी हवे. हे 2 कोटी तुम्ही अचीव्ह करायचंय, हा तुमचा टाइमलाईन मध्ये ड्रॉ करणं फार गरजेचं आहे. आणि त्यानंतर 2 कोटी जे अचीव्ह करायचंय, त्याला किती रेट ऑफ इंटरेस्टनी, रेट ऑफ रिटर्ननी तुम्हाला अचीव्ह करायचं, ही पण तुम्हाला गोष्ट माहित पाहिजे. म्हणजे दॅट मीन्स तुमचं बेंचमार्क तुम्हाला माहित पाहिजे. की लेट्स सी तुम्ही एखादा 3 तासाच्या जर्नीवरती निघालेला, त्या 3 तासाच्या जर्नीमध्ये तुम्हाला पोहोचायचंय किती वाजता, कुठे जायचंय, हे जर कळतं, त्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली त्या गाडीचं स्पीड किती ठेवणार आणि त्या पद्धतीने तुम्ही घरातून निघणार. म्हणून तुम्हाला हा बेंचमार्क तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये असणं फार गरजेचं आहे. आणि देन फोर्थ गोष्ट येते की हे तिन्ही गोष्टी तुम्ही आयडेंटिफाय केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की आता तुम्हाला पैसे किती इन्व्हेस्ट करायचे. 99% लोकांना माहीतच नसतं की त्यांच्या लाईफमध्ये किती पैसे त्यांना इन्व्हेस्ट करायचे आहेत, किती पैसे त्यांना कमवायचे आहेत. अशा या कन्फ्युज माइंडसेटने आपण 30 ते 35 वर्ष आपलं लाईफ कम्प्लिटली वाया घालवत असतो. आणि या फायनान्शियल लाईफ मध्ये ऑलवेज आपण स्ट्रगल करतो. आपण ऑलवेज आपल्याला माहित नसतं की आपण चाललोय कुठे. हे माहित असण्यासाठी तुम्हाला दुसरा जो सर्वात महत्वाचा स्टेप आहे, प्रोसेस आहे की तुमचं टाइमलाईन आहे, गोलचं टाइमलाईन हा प्रॉपर ड्रॉ करणं अत्यंत गरजेचं आहे. थर्ड जी प्रोसेस मधली स्टेप आहे, ती आहे अंडरस्टँड ऍसेट क्लास. आता सर्व गोष्टी तुम्हाला कळलेल्या की तुमचं मिनिंगफुल फायनान्शियल गोल तुम्ही आयडेंटिफाय केलं, त्यानंतर तुमचं टाइमलाईन गोलची ड्रॉ केलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे की आता एक्झॅक्टली किती पैसे इन्व्हेस्ट करायचे. पण हे पैसे इन्व्हेस्ट करण्याच्या आधी पैसे कुठे इन्व्हेस्ट करायचे हे सर्वात महत्वाचं उत्तर तुम्हाला शोधायचं. आणि उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे ऍसेट क्लास असतात. या ऍसेट क्लासला ना मित्रांनो अंडरस्टँड करा. बिलकुल पण ब्लाइंडली या ऍसेट क्लास मध्ये इन्व्हेस्ट करायला स्टार्ट करू नका. वर्षानुवर्ष मी लोकांना बघतोय ब्लाइंडली ते इन्व्हेस्ट करायला सुरुवात करतात. या अशा पद्धतीने इन्व्हेस्ट करतात की ते सीजनल, आपण म्हणतो ना की सीजनल फळं येतात, त्या सीजनल फळांमध्ये सीजनल भाज्या येतात आणि प्रत्येक सीझन मध्ये जसं आपण ती सीजनल फळे घेतो, सीजनल भाज्या घेतो, तसे लोक सीजनल इन्व्हेस्टमेंट्स करायला लागलेले आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मध्ये टॅक्स सेव्ह करणारे इन्व्हेस्टमेंट्स करतात. आयपीओ आल्यावरती आयपीओ बाय करतात, एनएफओ आल्यावरती एनएफओ बाय करतात. स्टॉक मार्केट ऑल टाइम हाय जेव्हा होतं, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. दॅट इज कॉल्ड सीजनल इन्व्हेस्टमेंट. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या आधी तुम्हाला अंडरस्टँड करायचंय ऍसेट क्लास कोणकोणत्या प्रकारचे असतात. सो ब्रॉडर वे मध्ये जर बघितलं तर 5 टाईपचे ऍसेट क्लास आहेत. लिक्विड ऍसेट क्लास,
डेट ऍसेट क्लास, इक्विटी ऍसेट क्लास, कमोडिटी ऍसेट क्लास आणि रिअल इस्टेट ऍसेट क्लास. या प्रत्येक ऍसेट क्लासमध्ये तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये रिस्क घ्यायची आहे. तुम्हाला एक्झॅक्टली माहिती पाहिजे की रिस्क कुठल्या कुठल्या ऍसेट क्लासमध्ये किती प्रमाणामध्ये घ्यायची. तुम्हाला हे माहिती पाहिजे की लिक्विड ऍसेट क्लासमध्ये एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जसं लिक्विड ऍसेट क्लासमध्ये तुमचं बँकेचं सेव्हिंग बँक अकाउंट येतं किंवा म्युच्युअल फंड मध्ये काही शॉर्ट फंड असतात, ओव्हरनाईट फंड असतात, लिक्विड फंड असतात, लो ड्युरेशन फंड असतात. हे सगळे लिक्विड अकाउंट मध्ये येतात. त्यानंतर डेट ऍसेट क्लासमध्ये कुठले कुठले इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत, त्या इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स मध्ये रिस्क काय आहे, रिवॉर्ड काय आहे, या दोन्ही गोष्टी तुम्ही जोपर्यंत जाणून घेत नाही तोपर्यंत तुम्ही एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर बिलकुल देखील होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही या ऍसेट क्लास डीपर लेवलवरती अंडरस्टँड नाही केलं या लर्न नाही केल्या, तर दॅट मीन्स वर्षानुवर्ष तुम्ही मिडल क्लास माइंडसेटने तुमचं लाईफ जगता. मी बऱ्याच मिडल क्लास फॅमिलीशी गेल्या 12-13 वर्षामध्ये ज्यावेळेस डील करतो, वन टू वन कम्युनिकेट करतो, त्यावेळेस 2.5-3 कोटी 4 कोटीची मालमत्ता अचीव्ह केल्यानंतर देखील त्यांना या ऍसेट क्लास अंडरस्टँड झालेल्या नाहीयेत. आणि वर्षानुवर्ष त्याच 9 to 5 रॅट रेसमध्ये ते धावत आहेत, धावत आहेत. त्यांच्या फायनान्शियल लाईफवरती त्यांना कॉन्फिडन्सच नाही. असं लाईफ जगण्यापेक्षा आय थिंक मेलेलं बरं. मी ओपनली फोरम वरती सांगत आहे. सो इक्विटी ऍसेट क्लासमध्ये तुम्हाला थर्ड ऍसेट क्लासला अंडरस्टँड करायचं की या ऍसेट क्लासमध्ये होतं तरी काय. तर इक्विटीमध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण बिलकुल देखील स्टॉक मार्केटमध्ये ब्लाइंडली इन्व्हेस्ट करू नका. लर्न करा, इन्व्हेस्टिंग लर्न करा, स्टॉक इन्व्हेस्टिंग लर्न करा की स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्याच्या आधी तुम्हाला रिस्क किती घ्यायचे, स्टॉक मार्केटचं फंडामेंटल्स तुम्हाला अंडरस्टँड करायचे, कुठले कुठले इंडेक्स आहेत, कुठल्या इंडेक्समध्ये तुम्हाला सुरुवात करायची आहे, निफ्टी 50 मध्ये करायचे, बीएससी 100 मध्ये करायचंय, हे सगळं इक्विटी असेट क्लासमध्ये तुम्हाला लर्न करावं लागेल. तुमच्याजवळ फायनान्शियल ऍडवायझर जरी असेल तरी 100% तुम्ही त्याच्यावरती डिपेंड नाही राहू शकत. माइट बी तो एक चांगला फायनान्शियल प्लॅनर आहे, चांगला फायनान्शियल ऍडवायझर आहे, पण त्याची फिलॉसॉफी जर तुम्ही 100% कन्व्हिक्शननी फॉलो नाही केली तर फायनान्शियल सक्सेसफुल होऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचं फायनान्शियल नॉलेज, फायनान्शियल लिटरसी इन्क्रीज करणं अत्यंत गरजेचं आहे. फोर्थ ऍसेट क्लास आहे ते कमोडिटी ऍसेट क्लास. या ऍसेट क्लासमध्ये जनरली आपण गोल्ड, सिल्वर या ज्या ट्रेडिशनल ऍसेट क्लास आहेत त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. रिअल इस्टेट फिफ्थ ऍसेट क्लास आहे. आता रिअल इस्टेटमध्ये कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्ट करता तुम्ही, फ्लॅट्स मध्ये इन्व्हेस्ट करता, अशा वेगवेगळ्या टाईपच्या रिअल इस्टेटचे ऑप्शन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायला सुरुवात करता. बट ह्या सर्व ऍसेट क्लासला जोपर्यंत तुम्ही अंडरस्टँड नाही करत, या ऍसेट क्लासमध्ये रिस्क काय आहे, रिवॉर्ड काय आहे, या ऍसेट क्लासमध्ये किती प्रमाणामध्ये तुमचे पैसे गुंतवायचे आहेत, जेणेकरून ही रिस्क पण तुम्हाला मिनिमाइज करता येऊ शकते. मित्रांनो, ऍसेट क्लासवरती त्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस मी एवढं कॉन्फिडेंटली मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की ह्या ऍसेट क्लास तुम्ही अंडरस्टँड केल्या, हार्डली 5 ते 10 वर्ष तुम्ही ऍक्टिव्ह इन्कम वरती जगलात तरी पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट इन्कमने तुम्ही 10 वर्षामध्ये तुमचं फायनान्शियल फ्रीडम डेफिनेटली अचीव्ह करू शकता. देन फोर्थ माझा स्टेप आहे इन्व्हेस्टमेंट करण्यापूर्वीचा, तो आहे रिव्ह्यू युअर इन्व्हेस्टमेंट. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्ही ज्या इन्व्हेस्टमेंट करता, पण खूप सारे लोक त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा रिव्ह्यू बिलकुल देखील करत नाही. ही खूप वाईट गोष्ट आहे की तुम्ही हार्ड अर्न मनी जर स्वतःच कष्टाने कमवलेला पैसा म्हणताय, पण या कष्टाने कमवलेल्या पैशाला ज्यावेळेस तुम्ही गुंतवता ना, त्यावेळेस त्याच्याकडे ढुंकून देखील बघत नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा दुर्लक्षित पैशाला स्वतःसाठी काम करा असं म्हणता ना, तर बिलकुल देखील तुमचे पैसे म्हणून काम नाही करत आणि म्हणून तुम्ही मिडल क्लास माइंडसेटनी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तुम्हाला जर श्रीमंत व्हायचंय तर फक्त इन्व्हेस्टमेंट करून चालणार नाही. तुमच्या इन्व्हेस्टमेंटचं रिव्ह्यू पण तितकंच करणं गरजेचं आहे. सो दॅट तुम्ही एक्झॅक्टली काय केलेलं आहे, याचे रिझल्ट काय येतात, हे एव्हरी क्वार्टरली तुम्हाला बघायचं, एव्हरी हाफ इयरली बघायचं, एव्हरी इयरली बघायचं. तर तुम्ही म्हणाल, "सर एवढा वेळच मला मिळत नाही." दॅट मीन्स तुमच्यासाठी पैसा हा प्रायोरिटी नाहीये. पैसा तुमच्यासाठी कॉस्टलीएस्ट कमोडिटी नाहीये. पैसा इटसेल्फ फक्त तुम्ही कमवण्यापुरतंच तुमचं माइंडचं प्रोग्रामिंग झालेलं आहे. पैसा ग्रो करणं आणि कमवणं या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. पैसे कमवणं आणि पैसे मल्टिप्लाय करणं या दोन्ही गोष्टी देखील वेगळ्या आहेत. एंटायर तुम्ही तुमच्या लाईफमध्ये वर्षानुवर्ष जे वाया घालवलेले तुमच्या शिक्षण पद्धतीवरती, तुम्ही ज्या कम्युनिटीमध्ये राहता, त्या कम्युनिटीमध्ये फक्त एकच गोष्ट तुम्ही लर्न केलेली आहे, म्हणजे पैसा कसा कमवायचा. पण या कमवलेल्या पैशाचं मॅनेजमेंटची ज्यावेळेस वेळ येते ना, त्यावेळेस तुम्ही नेहमी दुर्लक्षित करत आलेले आहात आणि म्हणून तुम्ही श्रीमंत डेफिनेटली होऊ शकत नाही, कारण माइंडचं प्रोग्रामिंगच तुमचं श्रीमंत लोकांचं बनलेलं नाहीये. तो या रिव्ह्यू मध्ये एक्झॅक्टली कळतं की तुमचा पैसा
कसा ग्रो होतोय, तुमच्या पैशाच्या ग्रोथचा ROI काय आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला हे कॉन्फिडन्स येतो या प्रोसेसवरती ना, तुम्ही 10 वर्षाच्या आत तुम्ही फायनान्शियल फ्री होऊ शकता. हे मी 100% मी तुम्हाला सांगू शकतो. देन फिफ्थ इम्पॉर्टंट प्रोसेस आहे, की टेक प्रोफेशनल एडवाइस. हे सगळं तुम्ही 4ही स्टेप्स इन्व्हेस्टमेंट करण्याच्या आधी अंडरस्टँड केल्या, 4ही स्टेप्स फॉलो केल्या. बट या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड केल्या तरी पण तुम्हाला एक प्रोफेशनल एडवाइस घेणं अत्यंत गरजेचं आहे. हे प्रोफेशनल एडवाइस घेणार कोणाचं हे पण आधी अंडरस्टँड करा. हे प्रोफेशनल एडवाइस तुम्हाला एका वेल्दी फायनान्शियल कोचचं घ्यायचं आहे, जो एक सक्सेसफुल इंटिग्रेटेड फायनान्शियल कोच आहे. त्याच्या लाईफमध्ये त्यांनी स्वतः फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह केलेलं, ज्याच्या लाईफमध्ये हजारो शेकडो लोकांना त्यांनी फायनान्शियल फ्री करून दिलेलं आहे. नाही का सक्सेसफुल वेल्थ कोच. आय थिंक वेल्थ कोच खूप कॉस्टली असतात, कारण या वेल्थ कोचिंग मध्ये खूप सारे तास तुम्हाला इन्व्हेस्ट करावे लागतात. या वेल्थ कोचिंग मध्ये खूप साऱ्या व्हॅल्यूज क्रिएट केले जातात. त्यामुळे हे वेल्थ कोच खूप कॉस्टली फी चार्ज करतात. आय थिंक जर असा वेल्थ कोच जर तुम्हाला 5 वर्षात 10 वर्षात फायनान्शियली फ्री करून देत असेल, तर त्या वेल्थ कोच सोबत काम करणं अत्यंत बेटर आहे. अदरवाईज वर्षानुवर्ष तुम्ही 30-35 वर्ष त्याच रॅट रेस मध्ये धावणार. रॅट रेस मध्ये तुम्हाला कळतच नाही की तुमच्या पैशाची व्हॅल्यू नक्की आहे तरी काय. आणि म्हणून एक सिक्युरिटी माइंडसेट वाला 9 ते 5 वाला जॉब करणारी जी व्यक्ती असते ना, ही पेनी पेनी सेव्ह करत असते, एक छोटी छोटी अमाऊंट सेव्ह करत असते. त्याला कळतच नाही की प्रोफेशनल ऍडवाइस काय असतं. प्रोफेशनल ऍडवाइसने त्याच्या लाईफ मधले 20 वर्ष 25 वर्ष सेव्ह होणार आहेत. त्याच्या लाईफ मध्ये बऱ्याच गोष्टी तो करू शकतो. प्रोफेशनल ऍडवाइसने ती व्यक्ती वेल्दी होऊ शकते. आणि म्हणून एका वेल्थ कोचला हायर करणं ऑलवेज बेटर आहे. आणि फायनान्शियल प्लॅनर जर असेल तर फायनान्शियल प्लॅनर तुम्ही तुमचा फायनान्शियल प्लॅन बनवेल. या प्लॅन मध्ये तुम्हाला डिझाईन करून देईल, तुम्हाला जायचं कुठे, तुम्ही उभे कुठे आहात. आणि या 3 लोकांचं प्रोफेशनल ऍडवाइस तुमच्या फायनान्शियल लाईफ मध्ये ना मॅसिव्ह चेंज आहे. नाउ यू डिसाइड की तुम्हाला या प्रोफेशनल ऍडवायझर सोबत झटकन फायनान्शियली फ्री व्हायचंय, झटपट फायनान्शियली फ्री व्हायचं आणि फायनान्शियली कॉन्फिडंट लाईफ जगायचंय, की आता जे वर्षानुवर्ष तुम्ही स्वतःवरती एक्सपेरिमेंट करताय. जनरली मिडल क्लास लोक त्यांच्या पैशाचं ऍडवाइस ऑलवेज त्यांच्या आई वडिलांना विचारून करतात, नवरा बायकोला विचारून करतात, त्यांच्या मित्र परिवारांना विचारून करतात, सोशल मीडियाला विचारतात आणि टीव्ही चॅनल्सला विचारतात. आणि म्हणून ते कधीच फायनान्शियली फ्री होऊ शकत नाही. आणि वर्षानुवर्ष लोक इन्व्हेस्टमेंट तर करतात, इन्व्हेस्टमेंट करून कधीही हॅपी नाही झालेले, इन्व्हेस्टमेंट करून कधीही श्रीमंत झालेले नाहीये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. आणि होप सो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याआधी काय एक्झॅक्टली काळजी घ्यायची, जेणेकरून तुम्ही खूप कष्टाने पैसे कमवता आणि हा कष्टाने कमवलेला पैसा अशा दुय्यम विचारसरणीने जर तुम्ही जगत असाल, इन्व्हेस्ट करत असाल, डेफिनेटली मित्रांनो, तुमचा टाइम पण वाया जातोय, तुमचा पैसा पण वाया जातोय आणि तुम्ही आयुष्यामध्ये 30-35 वर्ष डेफिनेटली श्रीमंत नाही होऊ शकत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल, प्लीज खालती लाईक बटन आहे, त्या लाईक बटनला क्लिक करा. मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करण्याची इच्छा असेल तर शेअर करा, जेणेकरून हे नॉलेज बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि तुमचे काही कमेंट असतील, सजेशन असतील तर प्लीज डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये टाईप करा. मित्रांनो, नितीन गाडगे साइन ऑफ. बाय.